हा ठीक आहे. तर सर्च इंजिन मार्केटिंग आपण शिकतोय. सर्च इंजिनचे नाव. व्हॉट इज सर्च इंजिन? वेअर वी पुट आवर क्वेरीज, इन रिटर्न्स वी गेट इन्फॉर्मेशन. आपण जिथं आपली क्वेरी पुट करतो आणि तिथं इन रिटर्न्स मध्ये आपल्याला काय भेटते? इन्फॉर्मेशन भेटते. त्याला बोलतात सर्च इंजिन. तर असे खूप सारे मोर दॅन 5000 प्लस सर्च इंजिन आहेत. तर आता मी पहिला सर्च इंजिन मार्केटिंग म्हणजे काय, तर ते तुम्हाला पहिल्यांदा समजलं पाहिजे. सर्च इंजिन मार्केटिंग म्हणजे ज्या ज्या ठिकाणी, मार्केटिंग म्हणजे काय, ज्या ज्या ठिकाणी आपल्याला पैसे पे करावे लागतात त्याला मार्केटिंग बोललं जातं. तर आपण पैसे कुठे कुठे पे करतो? आपण जर गुगल ऍड रन केली तर तिथे पण पैसे लागतात. बिंग ऍड रन केली तिथे पैसे लागतात. फेसबुक मार्केटिंग केली तिथे पैसे लागतात. तर सगळीकडे अमाऊंट आपल्याला स्पेंड करावं लागतं, तरच आपल्याला काय होतं? त्याच फायदा होतो, की तरच आपण राईट टार्गेट ऑडियन्स पर्यंत पोहोचू शकतो. मी जर इथं सर्च करतोय 2 BHK फ्लॅट्स, मी काय केलेले? सर्च इंजिन वरती सर्च केलंय. मी जर फेसबुक वरती सर्च केलं असतं 2 BHK फ्लॅट्स इन पुणे, तर त्याला सर्च इंजिन रिझल्ट बोलू शकतो का आपण? नाही बोलू शकत. सोशल मीडियाचे रिझल्ट येते. मी इथं सर्च करतोय, तर हे कशावरती सर्च करतोय? गुगलवरती सर्च करतोय. ज्यावेळेस मी गुगलवरती सर्च करतोय त्यावेळेस मला कोणत्या ऍड दिसतील? गुगल ऍड दिसतील. मला बिंग ऍड दिसतील का? नाही दिसणार. मी जर बिंग वरती सर्च केले 2 BHK फ्लॅट, तर मला तिथं गुगल ऍड दिसतील का? नाही दिसणार. नाही दिसणार. तर सर्च इंजिन मार्केटिंग हा एक टॉपिक आहे आणि त्याच्या अंडरमध्ये सब टॉपिक पडतात. तर पहिल्यांदा सर्च इंजिन मार्केटिंग म्हणजे काय हे समजून घेणं गरजेचे. सर्च इंजिन मार्केटिंग म्हणजे काय? सर्च इंजिन म्हणजे वेअर वी पुट आवर क्वेरीज, इन रिटर्न्स वी गेट इन्फॉर्मेशन, त्याला सर्च इंजिन बोलतात. आता गुगल ऍड्स. गुगल ऍड्स म्हणजे काय माहिती तुम्हाला? गुगल ऍड्स म्हणजे काय? पेड ऍडव्हर्टाइजमेंट बोलू शकतो आपण. काय बोलू शकतात? पेड ऍडव्हर्टाइजमेंट. पेड ऍडव्हर्टाइजमेंट. तर गुगल ऍडला सर्च इंजिन मार्केटिंग पण बोलू शकतात. दुसरं काय बोलू शकतात? पेड ऍडव्हर्टाइजमेंट. पेड ऍडव्हर्टाइजमेंट बोलू शकतात. नंतर त्याचं दुसरं नाव पण आहे PPC. PPCचा फुल फॉर्म काय होतो? पे पर क्लिक. पे पर क्लिक. पे पर क्लिक. PPC. बरोबर आहे. पहिली गोष्ट तुम्हाला विचारली की गुगल कधी जन्मलं? 2004. डेट ऑफ बर्थ काय आहे गुगलची? कोमल मॅडम सांगा. बरोबर सांगितलं त्यांनी. कोण सांगू शकतं? समृद्धी, अमृता, शुभानी. गुगल लॉन्च कधी झालेलं आहे? 1998. लॅरी पेज आणि सर्जिन. हा, कीर्तीने बरोबर सांगितलं. म्हणजे किती वर्षापासून मार्केटमध्ये? ते 26 वर्षापासून. तर लगेच एखादा माणूस जन्म झाला तर तो काहीतरी शोध लावतो का? नाही लावत. म्हणजे आता तुम्ही जन्माला आलात, तुम्ही काय काम केलं का? मग गुगल लगेच लॉन्च झाला. काय झाला? लॉन्च झाला. तर त्यांचं इंटेन्शन वेगळं होतं. लगेच ऍडव्हर्टाइजमेंट प्लॅटफॉर्म काढला का त्यांनी? नाही. लगेच गुगल पे, फोन पे काढलं का? नाही. लगेच तेज ऍप काढलं का? गुगल पहिल्यांदा कंपनीज कधी फॉर्म झाली? 1998 ला फाउंड केली. नंतर त्याच्यानंतर 2 वर्षानंतर. आता आपण ही गोष्ट करोय, आपण काढली, पण आपल्याला त्याच्यामधून रिटर्न्स कसं येणार? म्हणून त्यांनी काय केलं? गुगल ऍडवर्ड काय केलं? फाउंड केलं. काय केलं? गुगल ऍडवर्ड. म्हणजे ही कंपनी त्यांनी फाइंड केली. सपोज NMD प्रायव्हेट लिमिटेड कंपनी मी फाइंड केली, पण त्याच्या अंडरमध्ये काय करणार आपण? फक्त कंपनी काढली मी NMD प्रायव्हेट लिमिटेड, पण ह्याच्या आतमध्ये काय करणार? मला पैसे कधी भेटतील हे डोकं काय लावलं मी? की आपण काय करू? ऍप डेव्हलपमेंट, गेम डेव्हलपमेंट करू. ज्यांचा ऍप डेव्हलपमेंट करून देईल ते मला पैसे देतील. नंतर मग मला काय डोक्यात विचार आला? ऍप डेव्हलपमेंट, गेम डेव्हलपमेंट करून दिल्यानंतर नुसतं करून देणं हे उपयोगाचं नाही. बरोबर आहे का? नुसतं तुम्हाला ऍप बनवून दिला आणि तो ऍपच जर कोणी यूज नाही केला
किंवा तो ऍपच जर कोणाला माहित नाही झाला तर काय फायदा आहे. मी मग चांगला ऍप बनवून देतो पण लोक त्याला इन्स्टॉलच करत नाहीत. का इन्स्टॉल करत नाहीत? कारण तो लोकांना माहितीच होत नाही. मग लोकांचे प्रॉब्लेम समजले मला की लोकांचा प्रॉब्लेम काय आहे. ऍप तर जगात कोणी पण बनवून देऊ शकतो पण तो ऍप सगळ्या जगापर्यंत पोहोचवायचा कसा हे तुम्हाला शिकलं पाहिजे. त्याच्यामुळे मी काय स्टार्ट केलं, डिजिटल मार्केटिंग पण स्टार्ट केलं. मग मला लक्षात आलं की लोक ऍप पण बनवतात, मार्केटिंग पण करतात, पण त्या मार्केटिंग मधून डेटा आल्यानंतर त्या डेटा आपण चुकीची मार्केटिंग करतोय का बरोबर मार्केटिंग करतोय त्यासाठी डेटा अनालिसिस पण करणं गरजेचं आहे. नंतर आपण जे रिपोर्ट करतोय, रिपोर्ट करून बनवून ते लोकांना प्रेझेंट पण करता आले पाहिजे. त्याच्यामुळे मला पॉवर BI पण शिकावं लागलं. म्हणजे असं एक बाय एक इन्व्हॉल्व झालं का लगेच सुरुवात झाल्या सगळ्या गोष्टी. तसंच गुगल पण एक जन्माला आलं 1998 ला. त्यानंतर त्यांनी 2 वर्षानंतर म्हणजे 2000 साली काय काढलं, गुगल ऍडवर्ड. काय नाव होतं त्याचं? गुगल ऍडवर्ड. गुगलला एक मुलगा झाला, त्याचं नाव काय ठेवलं त्यांनी? गुगल ऍडवर्ड. मग त्याला शाळेत टाकला, बरोबर आहे. पण त्याला लोक चिडवायला लागले कोणत्या नावाने? ऍडवर्ड ऍडवर्ड करायला लागले, बरोबर आहे ना. तुमचं नाव एक असलं तर तुमचे मित्र काय चिडवतात ते तुम्हालाच माहिती. तर गुगल ऍडवर्ड हे नाव चांगलं वाटतंय का? जे बी रिझन असेल तर 18 वर्षाचं झाल्यानंतर पोरांना थोडी अक्कल येते का लवकर अक्कल येते? 18 वर्ष. मग 2018 साली त्याचं नाव चेंज करण्यात आलं. म्हणजे ते लॉन्च कधी झालं होतं? 2000 साली. नंतर 18 वर्षांनी म्हणजे 2018 ला असा क्वेश्चन विचारला जातो की गुगलचं नाव PPC कधी झालं? 2018 साली, म्हणजे बरोबर 18 वर्षानंतर. सर गुगल ऍड केलं सर त्यांनी, नंतर मग 18 ते 19 ला PPC केलं ना. तुम्हाला काय लक्षात घ्यायचंय, नाव कधी कधी चेंज झालंय तर 2दा त्यांनी नाव चेंज केलं. तर गुगल ऍडवर्ड त्याचं आधी नाव होतं, नंतर 2015 साली त्यांनी काय केलं, काय नाव केलं? गुगल ऍड्स केलं. काय केलं? गुगल ऍड्स. ऍडवर्डचं काय केलं? फक्त ऍड्स केलं. आणि नंतर 2018 ला त्याचं नाव काय केलं? PPC, पे पर क्लिक. जोपर्यंत क्लिक येत नाही तोपर्यंत पैसे पे नका करू, असा त्याचा मिनिंग होता. मग जर कोणी त्याच्यावरती क्लिकच नाही केलं तर त्यांचे पैसे कटणारच नाहीत, असं म्हणून मार्केटिंगच्या दृष्टिकोनाने त्यांनी नाव चेंज केलं. नाही तसं काय नाही, फक्त ह्याच्यामध्ये काय त्यांनी नवीन नवीन फीचर आणले. आता 2015 साली किंवा 2018 साली त्यांनी असा फीचर आणलाय जोपर्यंत म्हणजे जर एखाद्या ऍडव्हर्टायझरला वाटलं की माझ्या अकाउंटवरती कुणी क्लिक नुसतं पाहिलं तर पैसे नाही गेले पाहिजे, बरोबर आहे. नुसतं पाहून जर पैसे कटत असतील तर काय फायदा आहे आमचा ऍड रन करून. त्याच्यावरती कुणी क्लिक केलं तर मग फायदा आहे, बरोबर आहे ना. तर त्याच्यासाठी त्यांनी नाव PPC ठेवलं. PPC कधी नाव केलं? 2018. 2015 साली त्याचं नाव काय केलं होतं त्यांनी? गुगल ऍड्स. पण आज पण काय काय लोक गुगल ऍडवर बोलतात, ऍड्स बोलतात किंवा पेपर क्लिक बोलतात. तुम्ही सांगा आता, गुगल कधी लॉन्च झाला? 1998. कोणी लॉन्च केलं? सांगतात तुम्ही, बरोबर सांगतात. तुमचं लक्ष असतं त्याच्यामुळे तुम्ही बरोबर उत्तर देतात. जाऊ दे, एवढा त्रास नाही घ्यायचा, लवकर केस पिकत आहे. ठीक आहे, नंतर आठवल्यावर सांगा. आणि तर हे लक्षात ठेवा. दुसरे पुढे गेलात, पहिल्यांदा नाव काय होतं त्याचं? आणि गुगल ऍड कधी लॉन्च झालं? गुगल ऍडवर्ड तुम्ही सांगा. परत तुम्ही कन्फ्युज होणार आहे कारण तुमचं लक्ष पाण्यावरती का कशावरती? मला पाणी प्यायचं. हा, आता लक्षात बसले तुमच्या. पुढं
नंतर त्याचं लगेच गुगल लॉन्च झालं की लगेच त्यांनी ऍडव्हर्टाइजमेंट करायला सुरू केली गेले का ऍड हा 2015ला सुरू केली ऍडव्हर्टाइजमेंट आणि 2000 साली काय केलं तुम्ही मुद्दाम करतात का लोकांना हसवायसाठी करतात तसं मला ते बरोबर आहे तर लिहून घ्या ना पेन आणि नोटबुक कशाला दिली देवाने कशाला दिली लिहायला दिली त्याचा काहीतरी यूज झाला पाहिजे ना आमच्या काळात आम्ही पेन्सिलने लिहून घेत होतो आता काय लिहायचं ते पण परत सांगावं लागेल का ठीक आहे तर गुगल ऍड्स तुम्हाला सांगितलं गुगल ऍड म्हणजे काय गुगल ऍड इज अ पेपर क्लिक ऑनलाईन ऍडव्हर्टायझिंग प्लॅटफॉर्म दॅट अलाउज ऍडव्हर्टाइज टू डिस्प्ले देअर ऍड्स ऑन गुगल सर्च इंजिन रिझल्ट पेज आता तू सांग सानिका एवढ्या दिवसापासून शिकते तर SCRP म्हणजे काय RP तुम्ही SEO ची डेफिनेशन येते तुम्हाला सांगा एकदा बरोबर आहे मग SCRP म्हणजे काय हा उग पाठ करायची म्हणून पाठ करतात हा हा मग SCRP म्हणजे सर्च इंजिन रिझल्ट पेज या डेफिनेशनचा काहीतरी तुम्हाला रेफरन्स घेऊन त्याचे आन्सर सांगायचे त्याच्यामुळे डेफिनेशन पण थोड्याफार आल्या पाहिजे तुम्हाला जमेल तुम्हाला सांगायला का नाही जमणार आता मी तुम्हाला सुरुवात करू सांगायला बाकीच्या गोष्टी इथं गुगल ऍड म्हणजे काय आता तुम्हाला मी स्टार्टिंगला सांगितलं होतं पवार लक्षात येते तुमच्या सनी सुजित सर हो तर गुगल ऍड म्हणजे काय हे तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे पहिल्यांदा डेफिनेशन विचारतात व्हॉट इज सर्च इंजिन मार्केटिंग आणि व्हॉट इज गुगल ऍड तर हा गुगल ऍड म्हणजे पेड ऍड पण तुम्ही तिथं असं नाही सांगणार की गुगल ऍड म्हणजे पेड ऍड त्याची डेफिनेशन सांगा म्हटल्यानंतर त्यांना असं सांगायचंय की गुगल ऍड इज अ ऑनलाईन ऍडव्हर्टायझिंग प्लॅटफॉर्म काय सांगायचंय ऑनलाईन ऍडव्हर्टायझिंग प्लॅटफॉर्म हे तुम्हाला कसं माहित झालं की हा ऑनलाईन ऍडव्हर्टायझिंग प्लॅटफॉर्म आहे कारण मी तुम्हाला इथं त्याचा नाही संबंध काय मी इथं गुगल वरती जाऊन गुगल ऍड टाकलंय ऑनलाईन येते मी नोटबुक वरती टाकले का गुगल ऍड मी गुगल वरती जाऊन सर्च करतोय गुगल ऍड तर इथं तुम्हाला पहिलंच वाक्य टाकायचंय काय टाकायचंय गुगल ऍड इज अन ऑनलाईन ऍडव्हर्टायझिंग प्लॅटफॉर्म वेअर ऍडव्हर्टायझर बीड फॉर रँकिंग देअर वेबसाईट गुगल ऍड इज अन ऑनलाईन ऍडव्हर्टायझिंग प्लॅटफॉर्म गुगल ऍड ही ऑनलाईन मार्केटिंगचा प्लॅटफॉर्म आहे तिथं लोक येतात आणि तिथं बीड लावतात काय लावतात बीड म्हणजे काय पैसे लावतात बोली लावतात कशासाठी बोली लावतात कशासाठी पैसे लावतात आपल्या वेबसाईटला एक नंबरला दाखवण्यासाठी ते काय लावतात पैसे लावतात म्हणजे काय IPL पाहतात सगळे लोक सपोज मी ह्याचा मालक आहे पुणे वॉरियरचा मला घ्यायचा आहे ईशान किशनला मुंबई इंडियन्स ऑलरेडी त्याला 19 करोड दिलेले आहेत मी सांगणार की मी त्याला 22 करोड देतो मग ईशान किशन कोणाकडून गेला पुणे वॉरियर्स म्हणजे ह्याला बोलतात बीड लावणे बीड लावणे कोणाला काय क्वेश्चन आहे का बिडिंग म्हणजे काय म्हणजे ऑप्शन असतं बिडिंग नाही बोलत मी बिडिंग बोलतो लिलाव बोलू शकता तुम्ही मराठी बिडिंग तुम्हाला समजलं की खूप सारे लोक असतात म्हणजे मी एकटाच एक ऍडव्हर्टाइजमेंट रन करणारा लाखो लोक आहेत मग लाखो लोकांमध्ये सगळ्यात जास्त एक नंबरला ऍड कोणाची दाखवायची जो जास्त पैसे लावणार त्याची ऍड एक नंबरला दाखवायची म्हणजे गुगलला आपण युट्यूब वरती जाऊन वेगवेगळे मूवी बघतो वेगवेगळ्या सिरियल बघतो अजून गुगल वरती काय पण सर्च करतो काय पण फोटो पाहतो गुगल तुमच्याकडून पैसे घेतं का महिन्याला रिचार्ज तुम्ही करतात का गुगलचा
मग तरी पण तुम्हाला ते फ्री ऑफ कॉस्ट का दाखवतंय? मग गुगलला पैसे येतात कुठून? तर गुगलला पैसे हे येतात ह्या गुगल ऍड पासून. सगळं समजलं? त्याचं बिझनेस मॉडेल काय आहे? गुगल ऍडच आहे. मग तुम्ही म्हणता आता इथे बघा, गुगल ऍड इज अन ऑनलाईन ऍडव्हर्टायझिंग प्लॅटफॉर्म वेअर ऍडव्हर्टायझर बीड फॉर रँकिंग दिअर वेबसाईट. कशासाठी बीड लावतात? त्यांची वेबसाईट रँकिंग करण्यासाठी. आणि कुठं रँकिंग होती त्यांची वेबसाईट योगेश? कुठं रँकिंग होती? सर्च इंजिन रिझल्ट पेज. तर एका सर्च इंजिन रिझल्ट पेज वरती किती रिझल्ट येतात? 10 रिझल्ट येतात. एका पेजवरती 10 रिझल्ट एका पेजवर. पवार तुम्ही सांगा. सूरज पवार. बरं ठीक आहे. तर इथं तुम्ही मी जर इथं सजेस्ट केलंय काय पण गोष्टी, मी आता इथं टाकलंय कॅटलिस्ट एज्युकेशन कन्सल्टन्सी. हा काय टाकलेला आहे? कीवर्ड टाकलेला आहे. त्यांची ऍड दिसायला लागली. कुणी ऍड रन केली? दिसायला लागले. इथे डायरेक्ट ऍडमिशन दिसतात. तर ह्याला बोलतात गुगल ऍड. आणि नंतर खाली तुम्ही गेलात तर इथंच SEO दिसतोय. तर तुम्हाला मी क्वेश्चन काय विचारतो, व्हॉट इज सर्च इंजिन रिझल्ट पेज? तर ही जी ऍड दिसते ते ह्या ज्या पहिल्या पेज आहे त्याला सर्च इंजिन रिझल्ट पेज दिसतात. एका पेज वरती किती रिझल्ट असतात? 10. माझं जर 100 नंबरच्या पेजेस वरती दिसली तर माझी रँकिंग किती असेल? सोपं विचार, एवढं टेन्शन नाही घ्यायचं. कॅल्क्युलेशन नका करू तुम्ही. कॅल्क्युलेशन अजिबात नाही करायचं. मी तुम्हाला क्वेश्चन सहज विचारलाय की माझी वेबसाईट 3ऱ्या पेज वरती दिसते, तर माझ्या वेबसाईटची रँकिंग किती असेल? सानिका. 3ऱ्या पेजवर दिसणार 21 ते 30च्या मध्ये असेल. बरोबर, परफेक्ट हे त्याचं आन्सर होतं. मी आता सांगितलं होतं की माझी वेबसाईट 10व्या नंबरला दिसते, तर त्याची रँकिंग किती असेल? तर तुम्ही काय उत्तर सांगितलं होतं? 10 सांगितलं होतं. तर ते चुकीचं आहे. 90 ते 100. तर हे लक्षात घ्यायचं की आपला रिझल्ट किती नंबरला आहे? तर ते आपली आता 39 नंबरला वेबसाईट आहे किंवा 32 नंबरला आहे. तर 3ऱ्या पेजवरती दिसेल का 4थ्या पेजवरती दिसेल? 4थ्या पेजवरती दिसेल. ह्या बेसिक गोष्टी लक्षात घेणं. हे सर्च इंजिन रिझल्ट पेज आहे. कोणी नसेल बघितलं तर बघून घ्या. आणि ज्याच्या समोर स्पॉन्सर लिहिले त्याला बोलतात गुगल ऍड. त्याला गुगल ऍड का बोलायचं? कारण ते गुगल वरती दिसतंय. तुम्हाला का समजलं हे गुगल आहे? इथं दिसतंय हे गुगलची स्पेलिंग. तर हे गुगल ऍड्स तुम्ही लक्षात घ्या. गुगल ऍड म्हणजे काय? इट इज अन ऑनलाईन ऍडव्हर्टायझिंग प्लॅटफॉर्म वेअर ऍडव्हर्टायझर बीड फॉर रँकिंग देअर वेबसाईट. वेबसाईट रँकिंग करण्यासाठी ऍडव्हर्टायझर म्हणजे कोण? आपल्यासारखे जे डिजिटल मार्केटर असतात किंवा जो बिझनेस ओनर रन करतो ऍड, जो ऍड रन करतो त्याला ऍडव्हर्टायझर बोलतात. तर ते रँकिंग करण्यासाठी त्याला पैसे द्यावे लागतात. आणि पैसे कसे कट होतात? पर क्लिकला पैसे कट होतात. ते पुढे जाऊन आपण पाहणारच आहे, पण बेसिक गोष्टी आपल्याला समजणं गरजेचं असतं. हो बरोबर. तर त्याचंच नाव PPC पण ठेवलंय. गुगल ऍडला तुम्ही PPC पण बोलू शकतात, गुगल ऍडवर्ड पण बोलू शकतात, तुम्हाला जे सर्च इंजिन मार्केटिंग पण बोलू शकतात. आता गुगल ऍड, आता जर सपोज एखाद्या वेळेस असं असतं मी ग्रुपमध्ये टाकलं वी आर हायरिंग फॉर सर्च इंजिन मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह आणि तुम्हाला गुगल ऍड रन करता येते, मग तुम्ही अप्लाय करणार का त्याला? करणार का? सर्च इंजिन मार्केटिंग एक्झिक्युटिव्हची ओपनिंग आहे आणि तुम्हाला फक्त गुगल ऍड रन करता येतं, तर यू आर इलिजिबल फॉर दॅट. बरोबर. म्हणजे फक्त गुगल ऍड आलं म्हणजे तुम्ही सर्च इंजिन मार्केटिंगसाठी इलिजिबल आहेत असं नाहीये. तिथं तुम्हाला बघावं लागेल. सर्च इंजिन मार्केटिंगमध्ये बिंग असतं, याहू असतं, इंटरनेट आर्चिव्ह ऍड. तर सगळ्या ऍडमध्ये जर तुमची कमांड असेल तर तुम्ही तिथे अप्लाय करू शकता. मग आता तुम्हाला डेफिनेशन विचारली व्हॉट इज सर्च इंजिन मार्केटिंग, तर तुम्ही त्याचा आन्सर सांगायचा. तर आता हे जर शुभाने आन्सर सांगाल किंवा रोहिणी सांगेल किंवा सागर तुम्ही सांगा.
समीर तुम्ही सांगा, सनी तुम्ही सांगा. आता मी तुम्हाला काय सांगितलं, तुम्हाला मी सांगितलं होतं की व्हॉट इज सर्च इंजिन. मी आता गुगल ॲडची डेफिनेशन सांगितली. वेअर गुगल ॲड इज अन ऑनलाईन ॲडव्हर्टाइज प्लॅटफॉर्म वेअर ॲडव्हर्टायझर बीड फॉर रँकिंग देअर वेबसाईट. आता मी तुम्हाला काय सांगतोय, सर्च इंजिन मार्केटिंग. आणि सर्च इंजिन मार्केटिंग मध्ये आणि गुगल ॲड मध्ये काहीतरी फरक आहे का? आहे का काहीतरी फरक? काहीच फरक नाही. सोशल मीडिया मार्केटिंग आणि फेसबुक मार्केटिंग मध्ये काय फरक आहे? आपण सोशल मीडियावरती, वेगवेगळ्या सोशल मीडियावरती आपला प्रोडक्ट किंवा सर्व्हिसेसची मार्केटिंग करतो, त्याला आपण काय बोलतो? सोशल मीडिया मार्केटिंग बोलतो. आणि फेसबुक मार्केटिंग म्हणजे काय? आपण आपल्या प्रोडक्ट किंवा सर्व्हिसेसची मार्केटिंग फेसबुकवरती करतो, त्याला फेसबुक मार्केटिंग बोलतो. तर तुम्हाला हा मधला कॉमन सेन्स आहे इथं. तर इथं मी तुम्हाला सांगितलं की सर्च इंजिन मार्केटिंग. तर इथं तुम्ही सेम डेफिनेशन सांगू शकतात, फक्त एका शब्दाचं चेंज करायचं आहे. आपल्याला एखाद्या वेबसाईटच्या पुढे स्पॉन्सर दिसते, आपण त्यासाठी पैसे पेड केलेले असते. बरोबर आहे. जर समजा आपल्याला एखाद्या दुसऱ्या वेबसाईटच्या पुढे स्पॉन्सर दिसत नाही, तर ती एसईओचा रिझल्ट. SEO झाला, तो गुगल वरती कुठून आला, म्हणजे त्याला रँकिंग कुठून केली? हा, तर मी ते गुगल वरतीच. गुगल वरती 2 टाइप्स येतात. मी तुम्हाला पहिला क्वेश्चन ज्यावेळेस तुम्ही आलतात एसईओ झाला त्यावेळेस विचारलं होतं की गुगल ऍड्स मध्ये आणि एसईओ मध्ये काय डिफरन्स आहे, असा क्वेश्चन विचारला होता. गुगल ऍड्स मध्ये आणि एसईओ मध्ये काहीच डिफरन्स नाहीये, दोन्हीचं पण काम एकच आहे. सेंद्रिय खतामध्ये आणि रासायनिक खतामध्ये काय फरक आहे असं तुम्हाला विचारलं होतं. आहे सर. सेंद्रिय खत हे घरी पिकलं जातं, रासायनिक खत हे बाजारातून विकत घेऊन आणावं लागतं. दोघांचं काम काय आहे? पिकांची वाढ करणे. बरोबर आहे. आता हे तर तुम्हाला सांगायचं आहे की गुगल ऍड मध्ये आणि एसईओ मध्ये काय फरक आहे. सर्च इंजिन मार्केटिंग मध्ये आणि सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन मध्ये काय फरक आहे? तर सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन मध्ये आपण पैसे पे करत नाहीत गुगलला, आपल्याला त्या वेबसाईट वरती प्रोसेस करावं लागते आणि प्रोसेस करून आपल्याला ते 1 नंबरला आणायचे असते. आणि गुगल ऍड मध्ये आपल्याला गुगलला पैसे पे करावं लागतात, मग गुगल त्या वेबसाईटला 1 नंबरला घेऊन येतं. दोघांचं काम काय आहे? सेम. म्हणजे फक्त पैसे आपल्याला रँकिंग वाढवण्यासाठी करायचे असतात. तर आपण तिथे फक्त कॅटरिंग एज्युकेशन टाकले, हा. त्यावेळेस ऍड दिसली, एज्युकेशन टाकलेलं ऍड दिसते का आपल्याला? हा, तर मग तेच मी सांगतो की जे कीवर्ड टाकतात पुढे गेल्यानंतर समजेल. आताच तुम्ही टेन्शन नका घेऊ, पुढे गेल्यानंतर सगळ्या गोष्टी होतील. तुम्ही आता जर खडं मारायला लागलं तर बाकीचे गाणी कसे परफॉर्म करणार आम्ही? तर आता सागर तुम्ही सांगा सर्च इंजिन मार्केटिंगची डेफिनेशन. हॅलो, आवाज येते सर? हो, थांबा, आवाज येत नाही तुमचा, थोडासा वाढवतो मी. हॅलो, हा, बोला बोला. आवाज येतोय का सर? हो, येतोय. सर म्हणजे सर्च इंजिन मार्केटिंग इज ऑनलाईन प्लॅटफॉर्म वेअर ॲडव्हर्टायझर bid for the ranking वेबसाईट ऑन website or web pages ऑन or blogs. ऑन कुठं पण. On बरोबर. result बरोबर. or search result page. बरोबर आहे, त्यांनी बरोबर सांगितलं. आता इथं काय सांगितलं त्यांनी? सर्च इंजिन मार्केटिंग म्हणजे काय? इट इज अन ऑनलाईन ऍडव्हर्टायझिंग प्लॅटफॉर्म वेअर ऍडव्हर्टायझर बीड फॉर रँकिंग देअर वेबसाईट ऑन सर्च इंजिन रिझल्ट पेज. तर इथं फक्त एक शब्द टाकायचा आहे, व्हेरियस सर्च इंजिन रिझल्ट पेज. काय टाकायचं? व्हेरियस. आणि गुगल ऍड मध्ये काय तुम्ही बोलणार? आता गुगल ऍडची डेफिनेशन तुम्ही अशी सांगितली, गुगल ऍड इज अन ऑनलाईन ऍडव्हर्टायझिंग प्लॅटफॉर्म वेअर ऍडव्हर्टायझर बीड फॉर रँकिंग देअर वेबसाईट ऑन सर्च इंजिन रिझल्ट पेज.
तर हे थोडीशी चुकीची आहे. तिथं शेवटला काय पाहिजे नव्हतं, Google Ad is an online advertising platform where advertiser bid for ranking their website on Google सर्च इंजिन रिझल्ट पेज. गुगलचा एक सर्च इंजिन रिझल्ट पेज आहे, त्याच्यावरतीच दिसणार. बाकीकडे दिसते का गुगल ऍड? नाही दिसणार. तर फक्त एवढी डिफरन्स आहे, बाकी काहीच डिफरन्स नाही. तुम्हाला समजलं? सांगा मग आता तुम्ही गुगल ऍडची डेफिनेशन. Google Ad is an online platform advertising where advertising will ranking for website or search engine results. ऑन गुगल सर्च इंजिन. Google ठीक search. ठीक आहे, आता सगळ्यांना समजलंय. नाही तुम्हाला नोट देतो या, ते वाचून तुम्ही समजू शकता. सूरज आला. कुठे गेले आपल्या नोट्स? आता तुम्हाला सांगितलंय त्याची थेरॉटिकल नॉलेज पण तुमचं फिक्स झालं का नाही झालं? थेरॉटिकल पण सगळ्या गोष्टी तुम्हाला समजायला लागलेल्या. मी तुम्हाला इथे एक पीपीटी ओपन करून दाखवली होती की गुगल ऍड्स काय असतं, सर्च इंजिन मार्केटिंग काय असतं. तर सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे काय, गुगल ऍड हे कशासाठी रँकिंग केलं जातं? गुगल ऍड हे कशासाठी चालवलं जातं? गुगल ऍड हे कशासाठी? वेबसाईटच्या किंवा वेबसाईटच्या पेजला रँकिंग करण्यासाठी आपण करतो. आता इथं टाकलं गुगल ऍडवर्ड इज अ पेपर क्लिक ऑनलाईन ऍड. पेपर क्लिक पण बोलू शकतात त्याला तुम्ही. हे तर आपण पाहिलं. गुगल ऍड इज प्रॉडक्ट दॅट यू कॅन शो, प्रमोट युअर बिझनेस, हेल्प सेल्स प्रोडक्ट और सर्व्हिसेस, राईज अवेअरनेस, इन्क्रीज ट्रॅफिक टू युअर वेबसाईट. म्हणजे आपल्या वेबसाईटवरती ट्रॅफिक वाढवण्यासाठी किंवा अवेअरनेस इन्क्रीज करण्यासाठी आपण गुगल ऍड यूज करू शकतो. गुगल इन्फॉर्मेशन. गुगल कंपनी फाउंडेड बाय लॅरी पेज इन 1998. गुगल कंपनी स्टार्टेड गुगल ॲडवर्ड्स इन 2000. बरोबर आहे. गुगलची जी ॲडव्हर्टाइजमेंट चालू झाले ते ॲडवर्ड्स नावाने चालू केलं होतं त्यांनी 2000 साली. नंतर गुगल चेंज नेम गुगल ॲडवर्ड टू गुगल ॲड्स और PPC पेपर क्लिक 2018. 2018 साली त्यांनी चेंज. वाय गुगल ॲड नॉट परफॉर्म्स. आता दुसरं म्हणजे काय, हे आपल्याला सगळं थेरिटिकल. गुगल ॲड क्वालिटी स्कोर काय असतो, व्हॉट इज रिलेव्हन्सी काय असते, डिफरन्स बिटवीन ॲडवर्ड्स अँड ॲडसेन्स काय असतं, गुगल ॲड ॲडव्हान्टेजेस काय येतं, गुगल ॲड्स रिझल्ट लुक्स लाईक कसं दिसतं, याच्यासमोर जे स्पॉन्सर असतं किंवा त्याच्यासमोर ED लिहिलेलं असतं ते. गुगल ॲड कीवर्ड मॅच टाईप्स काय असतात, ब्रॉड मॅच, फ्रेज मॅच. हे सगळं तुम्हाला नोट्स मी तर देणार नाही, हे तुम्हाला लिहून घ्यायचं आहे. कारण मी काय देत नाही, नोट्स कुणाला देत नाही. तर नोट्स तुम्हाला पाहिजे नसतील तर ॲमेझॉनवरती जाऊ शकतात. नवनाथ दरेकर नाव टाका, तिथे तुम्हाला माझं बुक येईल. तिथे हे सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत, ते वाचू शकतात तुम्ही. समजलं? आणि जर तुम्हाला जर वाटलं की मला ह्याची गरज आहे लिहून घ्यायची, तर मी बोलत असताना तुम्ही बोलू नका आणि लिहून घ्या. आता हे गुगल ॲड कसं वर्क करतं हे समजून घेणं गरजेचं आहे. तर गुगल ॲडचे टाईप्स असतात. काय असतात? टाईप्स असतात. गुगल ही एक कंपनी. गुगलचे वेगवेगळे चॅनल पण येतात. यूट्यूब कुणाचं आहे? गुगलचं. यूट्यूब कंपनी वेगळी आहे आणि फेसबुक वेगळी आहे. गुगल ही कंपनी वेगळी आणि यूट्यूबची कंपनी वेगळी. सानिका बरोबर आहे? बरोबर आहे. तुला कोणी सांगितलं वेगळी म्हणून? गुगलचंच आहे YouTube. गुगलचंच आहे का वेगळी कंपनी? नाही, गुगलचं. गुगल. NMD डेटा सायन्स कोर्सेस आणि NMD डिजिटल मार्केटिंग कोर्सेस वेगवेगळे काही एकच येतं. वेगवेगळं. पण एखाद्याने जर ऍडमिशन घेतलं डेटा सायन्सला तर ते पैसे कोणाला येणार आहेत? आणि डिजिटल मार्केटिंगला घेतलं तर तुम्हाला काय? मलाच येणार आहे. आणि जर सपोज एखाद्याने Courses वेगवेगळे आहे. हा कोर्सेस Formula वेगळे. आहेत ना.
फाउंडर एकच, म्हणजे ती आपली एनएमडीचेच आहेत ना. पण दुसरे काय, एनएमडीचे शूज एखाद्याने विकत घेतले तर ते पण एनएमडीच्या अंडरमध्येच येतील. समजलं? तसं मला हेच म्हणायचं की तुमची ऍड गुगलच्या सर्च इंजिन वरती दिसली किंवा युट्यूब वरती दिसली, ती रन कुठून करावं लागेल? युट्यूब वरती ऍड रन करतो आपण, दिसतात युट्यूब वरती ऍड. हो. तर ती ऍड दिसते, ते कुठून रन करतात? युट्यूब वरून करतात का इथून करतात, गुगल ऍड मधून? बऱ्याच लोकांचा हाच कन्फ्युज. तर गुगल ऍड मधूनच ह्या सगळ्या ऍड रन केल्या जातात. तर आता इथं मी काय टाकतो, सपोज आता काय केलं, व्हॅलेंटाईन डेचा जर माझ्या गर्लफ्रेंडला नेकलेस द्यायचा असेल तर काय सर्च करेल मी? काय सर्च करेल? सर्च केलं, तुम्ही असंच सर्च करणार, हो. बरोबर आहे. बरोबर. ह्याची 1,00,000 किती प्राइस आहे? 12. 12. तुम्ही असं सर्च केलं तर इथं तुम्हाला काय येतील? तुम्ही कुठे प्रॉबेबिलिटी, मी जस्ट एक्झाम्पल सांगितले, तुम्ही सिरियस नका घेऊ, नाही तर जे शिकवायचे ते विसरून तुम्ही दुसराच विचार करत बसतात. इथं स्पॉन्सर दिसतंय, म्हणजे हे काय आहे? गुगल ह्याला फेसबुक ऍड बोलणार का तुम्ही? नाही. का नाही बोलणार ह्याला फेसबुक ऍड? कारण हे गुगल वरती दिसते. तर हे जे ऍड रन केले तर ह्याला बोलतात शॉपिंग ऍड. काय बोलतात? शॉपिंग ऍड्स. शॉपिंग ऍड्स. आता इथं हे जे खाली दिसते त्याला काय बोलणार सानिका तू? हा, तर टेक्निकल लँग्वेज मध्ये काय बोलणार त्याला? बरोबर आहे, SEO बोलणार त्याला. गुगल ऍड बोलणार का? शॉपिंग ऍड कशा दिसतात समजलं तुम्हाला? ह्या जर ऍड रन करायची असेल तरी पण तुम्हाला गुगल वरतीच जावं लागतं. बरोबर आहे. तुम्हीच गेलात युट्यूब वरती. कुठे गेलात? युट्यूब वरती. आता इथं गेलात तुम्ही आणि इथं मला ऍड दिसायला स्टार्ट झालं. इथं दिसतंय गुगल क्लाउड. तर ही काय आहे? गुगल ऍड्स. हा, काय झालं? हा, तर मी ही ऍडच आहे ना, पण गुगल ऍड्स. गुगल ऍडच आहे. तर इथं तुम्ही सर्च करा एनएमडी प्रायव्हेट लिमिटेड. काय सर्च केले मी? एनएमडी प्रायव्हेट लिमिटेड. इथं काय आलंय? हे गुगल ऍड्स. काय आलंय सांगा? गुगल ऍड्स. ऍड्स आली. तर ही ऍड्स कोणती आहे? ऍड कोणती ही? गुगल ऍड्स. गुगल ऍड आहे, पण गुगल ऍड मध्ये पण टाईप आहे, ते सांगण्याचा प्रयत्न करतो. युट्यूब ऍड आहे, बरोबर आहे. आता तुम्ही एनएमडी सर्च केल्यानंतर तुम्हाला अशा गोष्टी दिसतील इथं. आता मी इथं काहीतरी एक चांगला वर्ड सिलेक्ट करतो, इथं सर्च करतो डेटा सायन्स. काय सर्च केलं? डेटा सायन्स कोर्सेस. असं युट्यूबला पण सर्च केलं जातं. अयो, कुठं गेलं आपलं? युट्यूब कुठे गेलं? आपण तिकडे रिडायरेक्ट झालो होतो का? हा, इथं आपण सर्च केलं डेटा सायन्स. कोर्सेस इन पुणे. ही जी दिसते ते पण ऍडच आहे बरं का. का ऍड दिसली? कारण तुम्हाला स्पॉन्सर दिसते म्हणून. आता इथं गेल्यानंतर तुम्ही बघा डेटा सायन्स कोर्सेस हैदराबाद 100% प्लेसमेंट असेल. हे काय आहे? हे काय आहे? ऍडच आहे, पण ह्याला आपण कोणती ऍड बोलणार? डिस्प्ले ऍड. कोणती ऍड बोलणार? डिस्प्ले ऍड. डिस्प्ले ऍड. कारण ह्याच्यात काही व्हिडिओ वगैरे दिसत नाही. दिसतोय का व्हिडिओ? आता हा ऍड कोणती आहे? हा, डिस्प्ले ऍड आहे. ही ऍड कोणती आहे? ऍडच नाही ती कोणती, व्हिडिओ आहे फक्त तो. ही ऍड आहे का? ज्याच्या समोर स्पॉन्सर लिहिले त्यालाच आपण ऍड बोलू शकतो. व्हिडिओ येतं पण कोणीतरी टाकलेले. आता मी काय करतो,
तुम्हाला ही मुलगी आवडली तर मी तिच्यावरती क्लिक करतो. आता इथे चालू होईल ऍड. Whatever you do, it's better with a website. Introducing. ह्याला काय बोलतात? ऍड्स बोलतात. तर ह्याच्यामध्ये पण टाइप्स असतात. आता इथे स्किपेबल आलंय का, म्हणजे 5 सेकंदानंतर स्किप होईल ते, तर ह्याला Hosting बोलतात a स्किपेबल website ऍड. builder, the first and only website builder optimized for online success. स्किपेबल ऍड आहे ते. Are you interested in data science career? Why not? It is the best. काय समजलं तुम्हाला? आता जर कोणी क्वेश्चन विचारला तुम्हाला टाइप्स ऑफ गुगल ऍड, तर तुम्हाला आन्सर देता येईल. कुठं कुठं आपण ऍड पाहतो, त्याच्या कुठे कुठे आपण ऍड पाहतो? ऑनलाईन वाले आहेत का? ऍड कुठं कुठे दिसतात? मला जर एखादा कोर्स करायचा असेल तर मी काय करतो, इथे सर्च करतो डेटा सायन्स कोर्सेस. हे काय केलंय, मी सर्च केलंय. मी इथं काय केलंय, डेटा सायन्स कोर्सेस. मी काय केलंय, सर्च केलं. मग मी सर्च केल्यानंतर इथे NMD ची ऍड दिसली, स्पॉन्सर दिसली का? मी जर हे सर्च नसतं केलं तर हे गुगल ऍड वाले माझ्या घरी येऊन दाखवले असते का? मी जर इथे सर्च नसतं केलं, मी एवढे कष्ट नसते केले सर्च करायचे, तर ऍड दिसली असते का मला? मी सर्च केले म्हणून दिसते. त्याला काय बोलतात? सर्च ऍड. नंतर मी काय करतोय, लक्षात घ्या, मी हे तुम्हाला टाइप्स ऑफ ऍड सांगतोय. इंग्लिश ग्रामर बाय दरेकर सर टाकला. मी काय करायसाठी गेलोय, ग्रामर शिकायसाठी गेलोय. इंग्लिश ग्रामर काय शिकायसाठी गेलोय? इंग्लिश ग्रामर शिकत असताना मला इथं काय आलं, हे कीवर्ड ओव्हरव्ह्यू, SCM रश, ह्या गोष्टी आल्यात. कशासाठी आल्यात, कोणासाठी आले बोला. नंतर ह्या बायचा फोटो आलाय, SCM कुठे टाकलाय मी? SCM तशी ऍड आहे, कट करू का? झाली. डिस्प्ले ऍड माझ्या मर्जीने येतं, त्याला काय बोलतात? सर्च. मी तिथं सर्च केलं म्हणून आले. मी इथं काय सर्च केलंय का? नाही सर्च केलं. मी काय सर्च करतोय का, खाली ऍड येतात का? त्या ऍडचे सर पैसे मिळतात का त्या? हो, त्या ऍडचे आपल्याला पैसे भेटतात. का ऍडचे पैसे भेटतात? कारण ते माझे प्लॅटफॉर्म त्यांना मी भाड्याने दिलाय. त्यांना सांगितले तुम्ही इथे या, हसा, खेळा, राहा, जेवढे राहतात तेवढे. जसं आपण कसं एखाद्याच्या रूम घेतली, पुण्यात आलो, रूम मालकाला पैसे देतो, बरोबर आहे, दर महिन्याला. नंतर आपलं राहिलं सगळं शिक्षण बिक्षण, नंतर रूम सोडून आपण घरी जातो, त्यावेळेस रूम घेऊन जातो का? तसंच जातो ना, सामान घेऊन आपापल्या घरी जातो. तसं आता जोपर्यंत मला ऍड रन करायचं तोपर्यंत गुगल ह्याच्यावर, पण त्याच्यासाठी पण इलिजिबिलिटी पाहिजे. काय पाहिजे? तुमच्या 1000 सबस्क्रायबर पाहिजे किंवा तुम्हाला 1000 व्ह्यू पाहिजे ब्लॉग वरती, तर तुम्हाला हे ऍड दिसतील, अदरवाईज नाही दिसणार. तुमच्या वेबसाईट वरती फक्त तुमच्या एकट्याचाच एक व्ह्यू येतोय आणि तिथं गुगल ऍड का तुमच्या ऍड दाखवेल? ऍड गुगल का दाखवेल? कारण तिथं लोक येतात म्हणून, आणि जिथं लोक तिथं ऍडव्हर्टाइजमेंट. IPL बघायला लोक येतात, मग IPL मध्ये खूप स्पॉन्सर देतात. प्रत्येकाला ऍक्टर व्हायचंय. का व्हायचंय? कारण त्याला लोक पाहतात. लोकांनी जर मूवी पाहायचं सोडून दिलं तर कोणाची इच्छा होईल का ऍक्टर व्हायचं? लोक जास्त पाहिले की आपली फेम होते. फेम वाढ झाले की लोक फॉलो करतात. लोकांनी फॉलो केलं की परत पैसे भेटतात. कुणाला काय व्हायचंय, ते कशासाठी व्हायचंय? लोकांना कलेक्टर व्हायचंय. का व्हायचंय? कलेक्टर लय मोठं काम करतो का? त्याला फेम आहे, लोक इज्जत देतात म्हणून व्हायचंय. बाकी काय काम करतो तो सांगा, काय काम करतो? एकच याचं महत्व आहे ना. का व्हायचंय गव्हर्नमेंट ऑफिसर? त्याचं एक कारण आहे, इज्जत. आपला टॉपिक काय होता? आपण कुठं गेलो?
काय सांग, हे ऍड दिसतात मला, का दिसतात? आता सपोज ह्या वेबसाईट वरती एखादा वेगळा माणूस आला, तुम्ही हे टाकलं मी कीवर्ड कुठेच नाही टाकला. मी फक्त काय केलंय माहिती का, मी माझं इंग्लिश ग्रामर बाय दरेकर सर नावाचा मला ब्लॉग माहित होता, इंग्लिश शिकण्यासाठी चांगला आहे म्हणून मी त्याच्यावरती ओपन झालोय. मला इथं SCM रश वगैरेच्या ऍड दिसतात, पण माझ्या जागेवर जर दुसरा आपलं काय नाव आहे त्याला, तो मुली पटावणारा संकेत आला तर संकेतला असल्या ऍड दिसतील का? संकेतला SCM रसवाल्या दिसतील का ऍड? संकेतला त्याच्या हिशोबानेच ऍड दिसतील. ब्लॉग तर एकाच आहे, सेमच आहे, ब्लॉग सगळ्यांसाठी दिसणार, पण ऍड सगळ्यांना वेगवेगळ्या दिसतात. तुम्ही काय विचार करतात, तुम्ही काय बोलतात आणि तुम्ही कसं वागतात त्याच्यावर पण ऍड दिसतात. समजलं का तुम्हाला? ऍड कोणत्या दिसणार ते तुमच्या ऍक्टिव्हिटीज वरती डिपेंड असतं. मग भरपूर साऱ्या ऍक्टिव्हिटीज आहेत. तुमची वागण्याची ऍक्टिव्हिटी आहे, पेमेंट करण्याची ऍक्टिव्हिटी आहे, तुमचा बिहेव आहे, तुमची बोलण्याची स्टाईल आहे, तुम्ही काय बोलतात ते पण सगळं गुगल कॅच करतं. तर आपल्याला काय पाहिजे, तर टाइप्स ऑफ ऍड्स पाहिजे. तर पहिली गोष्ट म्हणजे गुगल ऍडचे 5 टाइप्स असतात. पहिला टाइप्स म्हणजे काय, सर्च ऍड. काय असतं? सर्च ऍड. आपल्या मर्जीने दिसते का त्याच्या मर्जीने दिसते ती? नाही, आपण सर्च केलं, आपण सर्च केलं तरच दिसणार, अदरवाईज त्याला काही घेणं देणं नाही. इथं टाकायचं काय पण तुम्ही सर्च केलं, डिजिटल मार्केटिंग कोर्स टाकलं तर डिजिटल मार्केटिंगचे ऍड दिसतील. इथं टाकलं स्टॉक मार्केट कोर्सेस तर स्टॉक मार्केट दिसतील. इथं तुम्ही टाकलं 2 BHK फ्लॅट्स तर 2 BHK फ्लॅट्सचे दिसतील. 2 BHK फ्लॅट्स इन पुणे दिसतंय. हे स्पॉन्सर लिहिले. आता गुगल ऍड मध्ये आणि SEO मध्ये काय डिफरन्स असतो ते ऑलरेडी मी सांगितलेले. ह्याच्यासमोर स्पॉन्सर लिहिलेलं असतं, त्याला गुगल ऍड बोलतात, पण ते गुगल वरती दिसलं. मग बिंग ऍड वरती दिसलं, बिंग वरती ऍड दिसली त्याच्यासमोर स्पॉन्सर किंवा AD दिसला तर त्याला पण बिंग ऍड बोलतात. हे अशा ऍड दिसतात. मी सर्च केलं म्हणून आलंय 2 BHK फ्लॅट्स. मी जर सर्च नसतं केलं तर पहिला जो ऍडचा टाइप्स असतो तो असतो सर्च ऍड. काय असतो? सर्च ऍड. सर्च ऍड. नंतर दुसरा कोणता असतो? डिस्प्ले ऍड. डिस्प्ले ऍड. डिस्प्ले ऍड आपल्या मर्जीने दिसतो. हो. कुठे डिस्प्ले कुठे असतो? टीव्हीला डिस्प्ले असतो, आपला ब्लॉगला डिस्प्ले असतो, वेबसाईटला डिस्प्ले असतो. जिथे जिथे डिस्प्ले दिसेल तिथे तुम्ही क्रिकबज वरती क्रिकेटचा स्कोर बघायला गेलात, कुठे गेलात तुम्ही? क्रिकबज वरती तुमचा स्कोर बघायला गेलात तर तिथे तुम्हाला ऍड दिसेल. दिसली का? खाली आहे ना, दिसतात. हो. अपडेट मारायला तुम्ही कुठं पण क्लिक करा, सगळीकडे कुठं ऍड दिसत नाही. तुम्ही जे जे ओपन करणार, जिथे जिथे जाणार तिथे तिथे लोक काय करतात, ऍडव्हर्टाइजमेंट करतात. ऍडव्हर्टाइजमेंटचा मौका कोणच चुकवत नाही. चुकवतं का? सगळ्या प्लॅटफॉर्मवरती ऍड दिसते. असा एखादा पण प्लॅटफॉर्म नाही दिसणार तुम्हाला. तुम्ही मूवी बघायला गेलात PVR ला ऍड दिसते. तुम्ही कार्निवलला गेलात तिथं पण ऍड असते. हो, तिथं पण ऍड दिसते. तुम्हाला वाटलं मला टेलिव्हिजनला ऍड मूवी बघायचा आहे, टेलिव्हिजनला पण ऍड असतात. तुम्ही गेलात युट्यूबला पण ऍड असतात. तुम्हाला वाटलं मला इंस्टाग्रामवरती टाइमपास करा, तिथं पण ऍड दिसणार. सगळीकडे ऍड दिसतात. असा कोणता प्लॅटफॉर्म आहे तिथं ऍडच दिसत नाही? आहे का ऍड? सगळ्याच प्लॅटफॉर्मवरती ऍड. सगळीकडे ते ऍड. म्हणजे हे जीवन चांगलं चाललंय ते कशासाठी चाललंय? ऍडव्हर्टाइजमेंट रन करण्यासाठी. कशासाठी चाललंय? सगळेच लोक ऍड रन करतात. ऍडव्हर्टाइजमेंट जर नाही झाली तर मार्केटिंग नाही होणार. मार्केटिंग नाही झाली तर प्रॉडक्ट विकले नाही जाणार. प्रॉडक्ट नाही विकले गेले तर पैसे नाही येणार. पैसे नाही आले तर लोक एन्जॉय नाही करणार, आणि लोकांनी एन्जॉय नाही केला तर परत प्रॉडक्ट विकले नाही जाणार. गुगल पण काय करतं त्या हिशोबानेच ऍड दाखवतं. बरोबर आहे. मी गुगलवरती आता मला 35,000 रुपये घातलेत आणि त्याच्यामधून 25 कॉल आलेत. 25 कॉल आलेत म्हणून मी अजून पैसे टाकतोय.
जर 25 कॉलच्या ऐवजी 0 कॉल आले असते तर मी म्हणलं असतं बाबा बास, रन केली असती का ऍड परत. माझा जर फायदा झाला, आता ह्या मंथ मध्ये 25 कॉल आले, 5 लाखाचा बिझनेस झाला, 10 लाखाचा बिझनेस झाला, तर पुढे मी अजून 50,000 टाकेन. परत जास्त बिझनेस झाला, अजून जास्त पैसे टाकेल. म्हणजे गुगलला पण वाटतं की बाबा आपले रेव्हेन्यू जनरेट व्हावा, का नाही वाटत? वाटतं. मग त्याच्यासाठी गुगल पण त्याच्या पद्धतीने हेल्प करतो. तर गुगल हे सर्च इंजिन सगळ्यात चांगलं सर्च इंजिन आहे असं मानलं जातं. का झालं? कारण ते रिलेव्हंटच काय करतं, ऍडव्हर्टाइजमेंट दाखवतं, रिलेव्हंटच इन्फॉर्मेशन दाखवतो. म्हणून गुगल सर्च इंजिन इज द बेस्ट सर्च इंजिन. नाहीतर याहू आलं असतं, पुढं गेलं असतं. याहू का बंद पडायला लागलंय? आपण सर्च केलं वन पीस, तर ते जीनची पॅन्ट दाखवायचं. त्याच्यामुळे ते बंद पडलं. ते बंद पडण्याची पण कारण असतात. रिलेव्हंट डेटा नाहीये, किंवा लोकांना जे पाहिजे तेच जर नाही दाखवलं तर मग अशा गोष्टी होतील. मी टाकलं टिप्स फॉर डिजिटल मार्केटिंग आणि मला टिप्स फॉर डेटा सायन्स आल्या, तर कोण परत यूज करेल का? तुम्हाला इथून जायचंय येडावड्याला, कुठं जायचंय, आणि तुम्हाला नेलं त्यांनी मुंबईला, तर चालेल का? गुगल वरती कोण लक्ष ठेवेल का? कोण परत सर्च करेल का? चुकून पण नाही सर्च करणार. त्याच्यामुळे ते गुगल सर्च इंजिन सगळ्यात भारी जगातलं. त्याचं रिझन तेच आहे की ते रिलेव्हंट. लोक डोळे दाखवून विश्वास ठेवतात गुगल वरती. कुठं जायचंय तुला? येरवड्याला ना, गाडी डायरेक्ट इथे येते. तुला जिथे जायचंय ते गुगल वरती सर्च कर. लोकांना ऍड्रेस माहित, एखाद्याला म्हणलं ना मी ऍड्रेस नका पाठवू, तुमचं नाव सांगा, मी सर्च करतो. गुगलवर सर्च करून सुद्धा ते जाऊ शकतात. एवढी लोक गुगलवरती. 2 मुलं समुद्रात पण गेली होती. तर गुगलवरती 99.99% सगळे चांगलेच रिझल्ट येतात. तर तुम्हाला समजलंय ऍडव्हर्टाइजमेंटचे टाइप्स असतात. तर टोटल 5 टाइप्स आपण पाहिले होते. पहिला टाइप्स म्हणजे काय? सर्च. दुसरा हा मी आता सध्या क्लासमध्ये, मी तुम्हाला कॉल करतो किंवा मला आता अर्ध्या तासाने कॉल करा. काय सांगितलं? डिस्प्ले ऍड, सर्च ऍड, डिस्प्ले ऍड, व्हिडिओ ऍड आणि ऍप प्रमोशन आणि युट्यूब ऍड आणि शॉपिंग ऍड. टोटल 5 टाइपचे ऍड पाहिले आपण. डिस्प्ले ऍड, ऍप प्रमोशन. ऍप प्रमोशन वेगळे ना. टाइप्स ऑफ ऍड किती असतात? 5. बोला. सर्च ऍड, डिस्प्ले. शुभानी तुम्ही बोला. शुभानी. पहिलं म्हणजे सर्च ऍड, दुसरं म्हणजे काय? डिस्प्ले ऍड, तिसरं म्हणजे काय? व्हिडिओ ऍड, फोर्थ म्हणजे काय? ऍप प्रमोशन, आणि चौथं म्हणजे काय? पाचवं म्हणजे काय? शॉपिंग ऍड. झाला विषय क्लोज. ठीक आहे. तर हे ऍडचे आज टाईप पाहिले आपण. परत एकदा मी गुगल सर्च करतो आणि काय येत नाही ते करतो, कारण मला आता ते ऑफिस त्यांचं 5 वाजता बंद होतं. कुणाचं? त्या गुगल ऍडवाल्यांचं. ते आज काय पण करून मला क्लायंटचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं गरजेचं आहे. तर गुगल ऍड्स वरती जातो पुन्हा एकदा. क्लिक करायचं. ऑनलाईन ऍडव्हर्टायझिंग प्लॅटफॉर्म आहे. पुढे जायची गरज आहे का? ऑनलाईनच सर्च करायचंय गुगल ऍड, साइन इन करायचंय. तर गुगल ऍड रन करण्यासाठी काय काय गोष्टीची गरज असते? एक म्हणजे तुमचा ईमेल आयडी. त्यालाच तुम्ही जीमेल आयडी पण बोलू शकता. आता इथं मी ऑलरेडी अकाउंट क्रिएट केलेले, तर कोणत्या अकाउंट वरती मी हे सगळं तुम्हाला व्यवस्थित सांगणार आहे मी. पण आधी आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया. तर आपल्याकडे वेगवेगळे अकाउंट्स असतात, वेगवेगळे क्लायंट्स असतात. तर त्या क्लायंटचं आपल्याला हे ऍडव्हर्टाइजमेंट करणं गरजेचं असतं. तर आपण काय करतो, जर 1 लाखापेक्षा जर कमी बजेट असेल तर 20% कमिशन घेतो. म्हणजे एखाद्या माणसाने 20,000 रुपये जर एका महिन्यामध्ये ऍडव्हर्टाइजमेंटसाठी लावले गुगल ऍडसाठी, तर आपण किती पैसे घेतो त्याच्याकडून?
जर एखाद्या माणसाने जर 100 रुपये जर लावले त्याने ऍडसाठी, तर आपण त्याच्याकडून 20 रुपये घेतो. म्हणजे तो किती रुपये देणार? 20%. 20% आपण कमिशन घेतो. जर 1 लाखाच्या खाली असेल तर. जर एखाद्याचं बजेट जर 1 करोड असेल तर मग आपण 1% घेतो. 1% पण लय होतंय, पण ते डिपेंड्स ऑन बजेटवरती असतं. कशावरती असतं? बजेटवर. डिपेंड्स ऑन बजेटवरती असतं. 5 लाखापर्यंत 1 लाख ते 5 लाख असेल तर 10% बजेट. मग त्याच्यापेक्षा जास्त असेल तर मग अजून कमी कमी होत जातं. सपोज आहे, हे तुम्हाला लक्षात येणं गरजेचं. हा, आपल्याला काम तेवढंच करायचंय. तुम्ही जर तुमचं बजेट असेल 5 करोडचं आणि तुमचं बजेट असेल 50 रुपयाचं, 50 करोडची पण ऍड तेवढाच वेळ लागतो रन करायला, आणि 50 रुपयाची ऍड रन करायला पण तेवढाच वेळ लागतो. का वेळ जास्त लागणार आहे? काम तर तुम्हाला तेच करायचंय. कीवर्ड रिसर्चच करायचे, गुगल ऍडच रन करायची. आपण एखाद्याची ऍड घ्यायला आपण जनरेशन झाली तर किती आपण देऊ शकतो? अमाऊंटचं जे ह्याच्यामध्ये पैसे टाकायचे ते कोण टाकणार? बिझनेस ओनर टाकणार. हा, मग आपण काय पैसे नाही घ्यायचे. आपण त्यांना सांगायचं की मी 20% घेतो. जर सपोज मी आता एखाद्या XYZ ची ऍड रन केली, XYZ ची जर ऍड रन केली तर तुम्हाला किती पैसे देणार? 20%. त्यांनी जर 1 लाख ऍड केली तर 20,000 रुपये महिन्याचे मला तो देणार. त्यांनी जर एखाद्या महिन्यामध्ये 5 लाखाची ऍड रन केली तर मग किती पैसे होतात? त्याचं 10%. तर ते ठरवून घेतलं, कारण आपल्याला एकदाच ऍड रन करायची, त्याच्यामध्ये नुसतं पैसे टाकायचे. त्यांचं टार्गेट पण करावं लागतं. नाही, तेवढं टार्गेट नाही, जेवढं होईल तेवढं. मी तुम्हाला तेच बोलतोय की त्यांच्या साईट मध्ये करावं लागेल. नाही तसं नाही. आपण कसं आपण गुगल ऍड वर केलंय तर त्यांचा ऍक्शन घ्यावं लागतील ना आपल्याला. त्यांचं ऍक्शन आपल्याकडे घ्यावं लागतील, नाहीतर मग दिवस पैसे द्यायचे नाही. त्यांच्याकडे सगळे ऍक्शन घे मग तिला आता मीच ऍड करतो, पैसे द्यायचे. पण ते एवढं सोपं आहे का? नुसतं आपण एकदा ऍड रन करून दिली म्हणजे विषय संपला का? कीवर्ड रिसर्च करावं लागतं. तुम्ही जर मार्केटमधून गाडी आणली, बरोबर आहे, ते गाडी चालेल 6 महिने. 6 महिन्यानंतर सर्व्हिसिंगला जावंच लागतं. तुम्ही बोलताना आम्ही बाहेरून सर्व्हिसिंग करून घेऊ, बाहेर पण सर्व्हिसिंगला पैसेच घेतात. तुम्ही एक ऍड रन करून देतात, पण हे ऍडचं कसं आहे, कंटिन्युअसली अपडेट करावं लागतं, त्याला ऑब्झर्वेशन करावं लागतं त्याला. तर या सगळ्या गोष्टी, कोणते कीवर्ड आहे म्हणजे रिकमेंडेशन येतात, त्याचा रिकमेंडेशन स्कोअर काय असतो, त्याच्यात भरपूर सारे अल्गोरिदम दिवसाला चेंज होत जातात ऍडचे. रिकमेंडेशन कसे अप्लाय करायचे, कधी कधी आपले जे कीवर्डचे टाइप्स असतात ते चेंज होतात, ऑटोमॅटिकली चेंज होतात, तर ते परत रिप्लेस करावं लागतात. त्याच्यासाठी एक माणूस पाहायलाच लागतो. आता कसं ते कोमल मॅडमने ऍड रन केली होती, पॉज केली होती, तरी पण ते काय झाले, रिझ्यूम झाली. तर अशा गोष्टी लक्षात राहतात. तर ह्या सगळ्या तुम्हाला बारकाईच्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. तर आजचं लेक्चर आपण इथे स्टॉप करू. मी आता त्यांना परत एकदा कॉल करतो, गुगल ऍडवाल्यांना, आणि आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह करून घेतो. ठीक आहे, कुणाला काय प्रॉब्लेम असेल तर विचारू शकतात. ह्याला पण सर कीवर्ड रिसर्च करावं लागतं. हो, जेवढ्या गोष्टी सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन साठी लागतात त्या सगळ्या गोष्टी इथं लागतात आपल्याला. ठीक आहे, थँक्यू.